राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचं पालकमंत्रीपद सोडलंय। आता इंद्रनील नाईक गोंदियाचे नवे पालकमंत्री असणार आहेत। अजित पवारांच्या वरळी इथे पार पडलेल्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत ही घोषणा झाली। काहीच दिवसांपूर्वी नागपूर इथल्या पक्षाच्या शिबिरात प्रफुल्ल पटेल यांनी पालकमंत्री जिल्ह्यात येत नाहीत, केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच येतात अशी टीका केली होती। त्यानंतर आता फेरबदलांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। माझी 2 महिन्यापूर्वी पायाची नी रिप्लेस झालेला आहे आणि गोंदिया इतकं लांब आहे आमच्यापासून की जाण्याची कनेक्टिव्हिटीची सोय नाही। जवळजवळ 2 ते 2.5 दिवस लागला एकदा गेलं की। आणि डॉक्टरचा सल्ला असा होता की थोडंसं ट्रॅव्हलिंग कमी करा। माझा परदेशाचा दौरा होता, तो देखील मी कॅन्सल केला। बाकी काही कारण नाही, एवढंच कारण आहे। तर अजित पवारांनी या सगळ्या संदर्भात काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूया। त्यांना ते दूरवर पडते, ते अहमदपूरचे लातूरमधले आणि गोविंद हे जरा लांब पडत होतं। ते बरेच दिवस ॲडमिट होते लीलावतीला आणि त्याच्यामुळं थोडंसं तब्येतीचं कारण आणि असलं पाहिजे आणि म्हणून तिथं मग मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की बाबा तिथं ते नको म्हणतायत, तर इंद्रनील नाईकला राज्यमंत्री येतो आमचा, तर त्यांना ती जबाबदारी द्या। तर ते सीएम साहेबांचा अधिकारी, शेवटी कोणाला जबाबदारी द्यायची। आयटी हब अशी ओळख मिळवलेल्या पुण्यामध्ये हिंजवडी हा मानाचा तुरा असला तरी तिथली वाहतूक कोंडी गेल्या अनेक दिवसांपासून डोकेदुखी झाली आहे।